रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सांगता सोहळा आजचा चतुर्थ दिन आणि या निमित्त संगीत गाथा पारायणाने या दिवसाचा प्रारंभ भल्या पहाटे अर्थात सकाळी 6 वाजताच इतकं सुंदर चैतन्यमय वातावरण, भक्तिमय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळत आहे. अलीकडे हा महिलांचा कक्ष आहे, तितकेच किंबहुना जास्त पुरुष पलीकडच्या कक्षामध्ये बसलेले आहेत आणि इकडे नेतृत्व करणारे सगळे देहूकर मंडळी. सुंदर संगीत गाथा पारायण नियमितपणाने सुरू आहे. रामकृष्ण हरी. म्हणे तरी सुखाची आवगे बरे बघण करू आपुला लीला धुरे प्रत्येकाय आणीला कंटाळा बोला एक वेळा ऐसे करू केली तुम्ही निष्ठुरता देवा माझे सेवा करे भाग्यवंत दासी सांगितल्या गोष्टी की नाही अदृष्टी आमची म्हणे तुम्हा पासनी अंतर लपडणारी स्थिर गोष्टी पाहिजे अनुभवी ते पांडुरंगा रुसाविते कागा तुम्हा होणे आवरे चित्रनावरे दुर्गण घात करे मना मागे माग नाही के संगतन बोलावू देवळाची तो बाबूल लोकाची वैष्णव संगती पडले द्वारे पौराणिक आम्हा कैसा मग करते उघड्याचा संगत माझे चपळ नराहे विषण आता तू दासन हे नारायणा भाव घाले पुढे मित्राचे ओढी माझा नसले माझी वदवी देवानी निदाने निवडोनी पांडुरंगा कोणा पुसावा विचार समोर संसार दुरावला स्वामी सेवा मन घेतली पदरी सांगितले तरी कारण तुका म्हणे आयुष्य पाविले जने तोराच्या वचने उगाराये देवकाशी आज्ञा स्वामीचे प्रमाण तोया प्राणनायला समया सांभाळून आगळे उत्तर द्यावे वेदी भद्र तया अंबर से कारणे कीर्तन संतांचे पूजन आनंदे निर्भर भरते सायासन करीन दर्या मागरी कामारी देवा तुझं माझा पण पावा गळात कोण साधू संत जन करुणे बळकाविले दोषण शब्दे नातुडे हा देव मनीचा पुऱ्या भाव शोध बोला
त्या पादुका आहेत की ज्या देहूवरून या ठिकाणी ओतूरमध्ये आलेल्या आहेत आणि या इथे एका भव्य दिव्य अशा सभामंडपामध्ये या पादुका विराजमान झालेल्या आहेत। दिनांक 17 ते दिनांक 25 पर्यंत त्या ओतूर या तीर्थक्षेत्रीच विराजमान झालेल्या आहेत। जय जय रामकृष्ण, जय जय रामकृष्ण। Yeah.
आपण सर्वजण साजरे करत आहोत। महाराष्ट्रावर होणाऱ्या या सगळ्या उत्सवांचा सांगता समारंभ गुरुशिष्य प्रीती संगम सोहळा या नावाने या ठिकाणी मोठ्या भव्य अशा स्वरूपात साजरा होतो। आपल्या सर्वांचं योगदान, प्रयत्न, परिश्रम, महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील सकल संतांचे आशीर्वाद, श्रद्धेय गुरुवर्य शांती ब्रह्म मारुती महाराज सुरेकर अर्थात बाबा, श्रद्धेय श्री गुरु डॉक्टर नारायण महाराज जाधव अर्थात डॉक्टर बाबा यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावर 6 उत्सव त्या ठिकाणी साजरे झाले आणि त्यांच्याच आशीर्वादाने संप्रदायातील त्यांच्यानंतरच्या सगळ्याच वारकरी संप्रदायातील अधोरी जनांचे आशीर्वाद या उत्सवाकरता आहेत। विद्यमान या उत्सवाच्या करता श्री गुरु तुळशीराम महाराज सरकटे आणि तत्पश्चात सर्वच वारकरी श्रद्धावान विभूती जे आपल्या सर्वांच्या आहेत त्यांच्या आशीर्वाद उत्सव करतात। विशेषत्वानं आज या ठिकाणी उपस्थित आहेत बालयोगी श्री गुरु सदानंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याप्रती सगळ्यांना करूया। आपल्याला माहिती आहे आपल्या या सगळ्याचं उत्तम अशा प्रकारचं संयोजन आपल्या सर्वांना सोबत घेऊन ज्यांनी केलंय। महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं वैभव, संत साहित्याचे गाडे अभ्यासक, शास्त्र पुराणाचे गाडे अभ्यासक, विशेष श्रद्धायुक्त अंतकरणानं संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार रात्रंदिवस पायाला बिंगडी लावून जे महाराष्ट्राच्या बाहेर करत आहेत ते श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज कदम अर्थात छोटे माऊली या नावानं सर्वदूर सुप्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व। पवित्र तो देह वाणी पुण्यवंत सोबते अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपल्या सर्वांना असं सांगतायत की बाबांनो या जगात ज्यांचा देह आणि वाणी बघितले त्यांच्या नावाचं चिंतन केलं आपलं पाप जात आहे। ते जेव्हा माहिती देत होते त्यावेळेच्या काळातला एक शब्द अत्यंत महत्वाचा आहे की एखाद दुसराही व्यक्ती अशा प्रकारचा उत्सव करू शकला असता, परंतु त्यांची धारणा होती घरापर्यंतच हा निरोप तुकोबराचा त्या निमित्तानं गेला पाहिजे आणि घरात कायम भाकरी थापणाऱ्या बाईच्याही मुखातून तुकाराम महाराजांचं भजन घडलं पाहिजे। जे 650 गावामध्ये असं एक घर नाही की ज्याला या निमित्तानं माऊली तुकोबराची आठवण करून दिली नाही। याचा अर्थ लोकांना तुकोबराचा विसर पडला होता असं नाही, परंतु मात्र आठवण करून देणं आवश्यक आहे। आपण दैनंदिन कामामध्ये विसरून जातो, कारण म्हणजे ओतूरकरांचे मानावे तेवढे आभार करून थोडे आहेत। या निमित्तानं आपल्याला आपला जो हायवे आहे नाशिक पुणे हायवेचा बायपास शास्त्री महाराज माऊली मला असं वाटतं की जर सार्वजनिक बांधकाम विभागाला शासनाला सांगून अशा प्रकारची जी कामाने त्याच्यावर श्री गुरु तुकाराम महाराजांचे गुरु सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी 15 किलोमीटर अंतरावर, या रोडला जाताना 1 किलोमीटर अंतरावर नितीन महाराज लोक जातात येतात रोज। तुकोबराचं स्मरण नाही असं नाही, आहेच आहे, पण आठवण करून जर दिली तर तुकोबराचं म्हणजे आपल्या शिष्याचा जेवढा लौकिक आहे त्या सगळ्यांना कदाचित सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज नाही का आपल्यापेक्षा दुसरा मोठा झालेला पडणार चालत नाही, पण गुरुला आपला शिष्य मोठा झाला मनापासून आनंद त्या ठिकाणी असतो। त्या भावनेतून त्यांच्या गुरुचंही दर्शन या निमित्तानं लोकांना आपण आठवण करून देईल तर निश्चितपणे त्या ठिकाणी त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तो लाभ होईल अशी माझी छोटीशी धारणा आहे। गावणींनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, खरोखरच त्या प्रकारची योग्यता माझ्या ठिकाणी नव्हती हे तुमचं कीर्तन ऐकलं लक्षात आलंच असेल, परंतु मात्र त्याने इथे त्या ठिकाणी बोलण्याची अकोले तालुक्याच्या वतीने संधी दिली। 8 तालुक्यांच्या मध्ये आमच्या अकोले तालुक्याने सहभागी करून घेतलं।
श्रीगुरु रामनाथ महाराज जाधव बाबांच्या मार्गदर्शनाने आम्हाला तालुक्याभरापर्यंत हा निरोप त्या निमित्तानं पोहोचवता आला. त्यातून जे सगळे अकोलेकर मंडळी या ठिकाणी उपस्थित गायनाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, निकुंजाचार्य हे सगळे आपल्याला या ठिकाणी सुपरिचित आहेत. त्या भव्य उत्सवामध्ये या ठिकाणी ही झालेली सेवा देवदूषी संत तुकाराम महाराजांच्या चरणी सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या चरणी महामुनी अगस्ती महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण निरोप देतो. चुकीचं माझंच आहे, एखादा वाक्य एखादा शब्द बरोबर असेल, जी पण साधू संतांचा श्रीगुरूचा आहे वाटल्यास त्या बरोबर ठेवा, नक्की समर्पित करा अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. पूर्ण होणार आहे. पारनेर तालुक्यातून रोहिदास महाराज हार्दे, संगमनेर तालुक्यातून राघू कचरू महाराज गोपाळे, अकोले तालुक्यातून ज्ञानेश्वर माऊली आरोटे चितळवेडे आणि रामनाथ बाबा जाधव, शिरूर तालुक्यातून हव बिभीषण महाराज गांजे सरदवाडी, पच्छिंद्र महाराज राजगुडे वडगाव पीर, आंबेगाव तालुक्यातून नारायण महाराज सईद गिरवली आणि जुन्नर तालुक्यातून बाळशीराम बाबा बडे, विलास महाराज यादव, बाबूशेठ दुर्गुडे महाराज यांनी वर यायचे. सगळ्यांनी चौबाजूने उभे राहायचे. सगळी मंडळी आली का? 7 तालुक्यातली वा. अकोले तालुक्यातून किरण महाराज शेट्टी यांनी सुद्धा वर यायचे बाबांच्या पूजनाला. बाबांना शाल, तुळशीचा हार, श्रीफळ आणि बाबाजी चैतन्य महाराजांची प्रतिमा द्यायची. बाकीचे तालुके हात जोडून उभे सगळेजण. हात जोडा, जोरदार टाळी वाजवा. धर्म की अधर्म का, प्राणियों में विश्व का, हर 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 गो माता की. वाह, त्यांचा सन्मानित होईल. आदरणीय शिवाजी दादा चव्हाण सभापती या तालुक्याचे काय दररोजच उपस्थित आहेत. चंद्रकांत महाराज चौधरी, संकेत महाराज आरोटे, नेवासा श्री क्षेत्र नेवासा देवगड इथून काही मंडळी आलेली आहेत. हबप रमेशानंद गिरी, हंडी निमगाव संस्था, चिपळे महाराज भंडाऱ्याकडे निघाले. आणि मग महाजी पंत कुलकर्णी, तुकाराम महाराज लय प्रेम होते या माणसाचं, महाराज होते, तुकोबराचे काळकरी होते महाजी पंत कुलकर्णी. आणि मग महाजी पंत कुलकर्णी यांनी माणसं रोसणी लावली, शेताला राखण ठेवली आणि सांगितलं काय शेत होईल ते शेत सगळं करायचं. याला 2 खंडी धान्य उरलेलं तुकाराम महाराज रोज आणि माणसाला शेतकऱ्याला बाहेर काढतात, बाहेर ओढले. तुला हाव सुटली म्हणजे महाराज तर घर लिहून घेतलं, देव त्यांच्या पाठीची पण. आणि मग ते सगळं 2 खंड्या धान्य व्हायचं नव्हते. त्या साली त्या शेतात 17 खंडी धान्य झालं. 17 खंडी. त्या माणसाच्या शेतात कार्यक्रम आहे मला, त्या माणसाने 1 वर्षाने फोन करायचा, ह्या शेतात त्याला किती पीक येतंय बघा मला. एवढ्या मार्केटचं गाथा पारायण एवढं 1 साल ज्ञानोबराच्या सोहळ्यातलं रिंगण एका शेतकऱ्याच्या शेतात असतील ना ते रिंगण, एका शेतकरी रिंगणाला जागाच नाही ती, त्यासारखं काही पिकलंच नाही मला. हो, मागणीची दिला काही पिकलंच नाही ते शेतात मला. हो, आणि मग तेव्हापासून मग त्यांनी चालू पीक मोडायचं, पण माऊलीचं रिंगण माझ्या रानात झालं पाहिजे. इतकं पीक येतंय तिथं मान, खूप पीक येतं. ज्ञानोबराय तुकोबरायचे लई देणी मला, लोक देत नाही, देवी नाही देते. तुकोबराय ज्ञानोबराय काही देत नाही. कळाय ती देवी कोण आहे फक्त सांगा मला. मग सगळी पूर्तता करायला सुरुवात केली. देव त्या दिवशी स्वप्नात गेले महाजी पंताच्या. या गावीचे ग्रामस्थ सकळ पंचमहापातकी दिसत. खरं म्हणजे देहू गावात सगळे काय पंचमहापातकीच राहते, त्याची दोन पंचमहापातकी राहते त्या गावात. महाजी पंत म्हणजे देवा काय झालं, काय झालं. तुकाराम महाराजांना 2 खंड्या धान्य होत होतं, त्या शेतात राखण करायला बसवलं आणि अर्धमन धान्य द्यायचं होतं की अर्धमन पुढे गेलं. म्हणजे अर्धमन धान्य द्यायचं राहिलं ना. तो अर्धमन पुढे गेला म्हणजे राखवणीचा. आणि मग व्याजा सकट या 1.5 वर्षाचं व्याज किती होतं म्हणजे पंचमंडळी मिटिंग ना देवाने स्वप्नात गेलं. मग काय दुसऱ्या दिवशी पंचमंडळी बसली, त्या शेतकऱ्याला बोलवलं, का रे धान्य किती झालं? 17 खंड्या. तुला दर्शन किती होतं? 2 खंड्या. तू 2 खंड्या भेटला का? हो. 15 खंड्या ते देवाळाच्या कामाला. तू 2 खंड्या धान्य तुला होत होतं का? हो. तुकाराम महाराज राखण ठेवलं होतं का? हो. काय बोलून ठेवलं होतं म्हणजे ते अर्धमन. तू तुझा काका देईन का? मी विसरूनच गेलो.
लोक सगळं सांसारिक माणसाचं सगळं ध्यानात असते, फक्त त्यांना ते आव्हानाची सवय लागली, ध्यानातच राहिलं नाही. खाली गणपती व्याजा सकट द्यायचं म्हणजे 2 वर्षाचं चक्रव्याड व्याज लावायचं, आणि मग ते व्याजा सकट घेतलं ते अर्धबंद धान्य म्हणजे आता ते 6 पाहिल्या म्हणजे काय, मग भरपूर घेतलं त्याच्याकडून. कृष्ण त्या दिवशी नेमकं मोरे मंडळीचं कुठेतरी लग्न होतं, मग सगळं वराड गोळा करायचं काम चाललं होतं. 2-3 बैलगाड्या दारात येऊन उभ्या राहिल्या. जिजाबाई चला, आपल्या मोरेचं खाल्ल्या वाट्याचं का वन्या वाट्याचं लग्न आहे, चला लग्नात जायचं. ते वराडी कोणी आवत आहे ना म्हणजे वराडी सगळी आत शिरली. जिजाबाईने वर पाहिलं का नानीवर जे पातळ ठरवत होते पातळच नाही. तुकोबारांनी ब्राह्मण बाईला दिलं काय पातळ, मला तर वाटलं द्यायचे नाही, आणि देऊन टाकलं. बरं डोंगरोड भजन करीत होते, घरी आणले पातळच ठरलं नाही. आता आणायचं कुठं, जिजाबाई रडायला लागल्या नाणीत बसलं. पांडुरंगाला काळजी पडली, आता जर मी पातळ दिलं नाही तर वराडी मंडळी थेट नानीपर्यंत जाते. आणि जिजाबाईला ओल्या पापड जर पाहिलं त्यांना काय वाटतं, जिजाबाईला काय वाटतं. आता देवाच्या लक्षात जर पातळ आणायला तर मी एवढ्याला जाऊन पैठणी आणावं तर वेळ लागेल, साई मावडी पैठणी आणायला. मग देवाने अंगावाला पितांबर घेतला आणि असाच जिजाबाईच्या अंगावर टाकला गुप्त रूपाने. सगळ्या घरात लख प्रकाश. जिजाबाई एवढा आनंद झाला, अंबाबाई मोठी कृपा तुझी, मोठी कृपा तू चांगला बसलं दिलं. ते पांडुरंगाने कपाळाला हात लावला, अंबाबाईने नाही अंबाबाईच्या मालकाने दिला. आता बोलता येणार. एवढ्या घरात सगळी मंडळी शिरली, सगळ्या लोकांचे डोळे दिपले. काय जिजाबाई आले ते पितांबर दिसतो, एवढं मोठं पातळ पाहिलं होतं. सगळी मंडळी म्हणजे एवढं किमतीचं वस्त्र तुकाराम महाराजांनी आणलं कधी होतं, आणलं पण पुढं ठेवलं. आणि एवढं मागाचं वस्त्र घ्यायला पुढं रामकथा राहिली होती का भागवत केवढ्या आणून देईल तुम्हाला, उडालं का फक्त मला सांगा. जिजाबाई म्हणजे पुढल्या रविवारी आणावं 1 आठवड्याभर परत. म्हातारीने आपलं केली सुरुवात जेवायला स्वयंपाकाला. आठवडाभर तेल उडलंच नाही. तुकाराम महाराजाचा हात लागल्यामुळे उडण कसं मावले ते भरगत चौकीत. म्हातारीने रविवारपर्यंत जपून वापरलं पण उडेनाच. मग म्हातारीने तळून मळून खायला सुरुवात केली. आणि मग भजे काय, बालुशाही काय, कानवले काय, शंकरपाळे काय. शंकरपाळे कडक झाले तर म्हातारी मुखळात कुठून खायची. हो म्हातारी 2 महिन्यात म्हातारी सुधारली महाराज. वा तरतरीतच झाली म्हातारी. तो बायाच्या मनात नाही राहत ती घोटाळा सगळं. 8 दिवसाचं तेल 2 महिने तेलच संपाना. मग काय महाराज पुढच्या रविवारी तो कोबरा चालू, लोक असे रस्त्यानेच उभे होते नळे घेऊन आणि पैसे बाजारात आले होते करणार. एवढं तेल आणता का, हो द्या. लगेच नाळा बागला जा तेलाचा नळा, सगळे कपडे तेलकट झाले. हे घ्या पैसे. महाराज थांबा एवढ्या तेलात करायचं, पिशवी गेली ज्या टाकायचे पैसे. अहो किती पैसे ते तुम्ही काळजीच करू नका. हा ते किती आणायचं काय आणायचं मी माझं पाहतो म्हणजे. सगळे गळ्यात नळे, इकडून नळे, इकडून गळाचा गज भरला, कोपरापर्यंत नळे आले, मनगटापर्यंत. आपल्या ते भक्तिविजय ग्रंथ आहे ना, त्या भक्तिविजय ग्रंथात हा प्रसंगाचं चित्र आलेलं आहे. तर तुकाराम महाराजाचे असे हात आणि सगळ्या हातात नळे घेऊन महाराज चाललेले. महाराज नळेच नळे गेले, ते सगळे नळे दिले ते तेलाच्या दारात वरती पिशवीत मांडली. त्या नळ्यात तेल भर. तो म्हणला कोण्या नळ्यात किती पैशाचे किती तेल ते काहीच नाही. आता मेळच लागायचं नाही, सगळे पक्ष एकच झाले. तिकडे आमदार इकडे आले की वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की, सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय. जय
संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप तोचे देव भक्त भेदा भेद नाही जात संत करे साधका निष्पाप तुका प्रेमी नाचे गाय तुका प्रेमी नाचे गाय गानियात विरोनी जाय संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप विठ्ठल तुळशीराम महाराज सारखे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक पूजनीय मंडळी इथं उपस्थित आहेत. हा उत्सव ज्यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न होतोय ते माझे अत्यंत जीवलग आदरणीय हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे कदम माऊली यांच्या नेतृत्वामध्ये आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय.
जवळजवळ या 1.5-2 वर्षामध्ये 6 ते 7 उत्सव अत्यंत भव्य आणि दिव्यतेने माऊलींनी साजरे केले. जगद्गुरु तुकोबारायांच्या सगळे वैकुंठगमनाचा हा त्रिशतकोत्तरी अमृत महोत्सवी सोहळा एक अत्यंत भव्यतेने आणि दिव्यतेने या संपूर्ण राज्यभर साजरा व्हावा ही अंतःकरणामध्ये मनीषा घेऊन आदरणीय छोटे कदम माऊली हरिभजने हे ढवळलेले जग या न्यायाने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत राहिले, सगळ्या भाविकांना एकत्रित करत राहिले. त्यानिमित्ताने जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यांचं पारायण व्हावं, तुकोबारायांच्या चरित्राचं चिंतन व्हावं, तुकोबारायांच्या अभंग संहितेवर निरूपण व्हावीत आणि मोठ्या पद्धतीने ज्ञानदान आणि अन्नदान व्हावं याच्याकरिता हा फार मोठा अट्टहास माऊलींनी आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्वांनी या ठिकाणी हा अट्टहास केला. आणि त्याचं एक पद्धतीचं मूर्त रूप म्हणा किंवा यशस्वीता म्हणा या स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होते आहे. तुकोबारायांचा हा उत्सव तुकोबारायांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये, तुकोबारायांना अनुग्रह झालेल्याच भूमीमध्ये एक सांगता समारंभ करावा हा 1.5 वर्षापूर्वीच केलेला माऊलींनी संकल्प, त्याची पूर्तता आज या उत्सवाच्या निमित्ताने होते आहे. या निमित्ताने अत्यंत महनीय मंडळी या 7 दिवसामध्ये इथं उपस्थित आहे. खरं तर म्हणजे आपली श्रद्धा अशी आहे की तुकोबारायांचे वंशज म्हणजे प्रत्यक्ष तुकोबार आहे असं म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो. आपण अधिष्ठान आहे म्हणजे म्हणून हे उत्सव होतात असं म्हणायला हरकत नाही. महाराजांनी पांडुरंगाची जी मूर्ती स्थापना केली ती जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या हस्ते स्थापना केलेली आहे. त्यामुळे आमच्या धामण गावाला तुकाराम महाराजांचे पाय लागलेले आहेत आणि त्या मूर्ती स्थापनेचं पहिलं कीर्तन तुकाराम महाराजांचं झालं. आणि मी मागेही सिद्धटेकला बोललो होतो की त्या उत्सवामध्ये शेख मोहम्मद महाराजांच्या उपस्थितीत तो उत्सव झालेला आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज, मानकोजी गुरुदेव महाराज हे 350 वर्षापूर्वी उत्सवाच्या निमित्ताने एकत्रित आले होते. 11 पिढ्यानंतर छोट्या कदम माऊलींनी आम्हाला एकत्रित केलेलं आहे. ते एकच खरं आहे. 11 विस्ताराने बोलता येईल मला माहित नाही, परंतु या भूमीतल्या 2 भूमिका मला फार महत्वाच्या आहेत. कारण ज्या भूमीमध्ये हा उत्सव होतोय ती सद्गुरु श्री बाबाजी चैतन्य महाराजांची भूमी आहे. इथं तुकाराम महाराजांना कृपा आशीर्वाद लाभला, संत कृपेचे हे दीप या अनुषंगाने मला एक विचार मांडायचा आहे. आणि तुकाराम महाराज त्या स्थितीमध्ये एकरूप झालेले आहेत. सदैव वैकुंठ गमन तुकाराम महाराजांचा आहे. त्या अनुषंगाने गाणी यात विरोनी जाय या भूमिकेने एक विषय मांडायचा आहे. विठ्ठला काय संबंध येतो? कारण एखादी वस्तू अनुकूल झाली की कोणाच्याही जीवनामध्ये सुख येतं, पण अनुकूल आणि प्रतिकूल याच्या पलीकडे तुकाराम महाराज पोहोचलेले आहेत. कारण अनुकूल प्रतिकूलतेला कारण तरी भेदज्ञानच आहे ना. आपल्याकडे जी विचारसागरामध्ये वेदांतामध्ये जी प्रक्रिया सांगितली, दुःखाला कारण शरीर, शरीराला कारण पापपुण्य, पापपुण्याला कारण रागद्वेष, रागद्वेषाला कारण अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण भेदज्ञान आणि भेदज्ञानाला कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान, अशी प्रक्रिया आपल्याला शास्त्रामध्ये सांगितली. मला अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला तरी कारण भेदज्ञान आहे. आता हा भेदच राहिला नाही. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझा माझा, महाराजांचे शब्द आहेत. आणि मग या भेदाच्या पलीकडे तुकाराम महाराज आहेत. तर मग या सुख झाल्यानंतर पळून जाण्याचाही विषय येत नाही आणि दुःख झाल्यानंतर डोक्याला हात लावून बसायचाही विषय येत नाही. समजा हा फारसा विषय नाही कळाला, निघून जाण्याला कुठे भाग्य म्हणतात का? निघून जाण्याला भाग्य नाही, येण्याला भाग्य म्हटलं जातं. तर निघून जाण्याला भाग्य म्हणतात. मला
वैराग्य. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे वैराग्य. वैराग्य वैराग्य म्हणायचं कशाला? थोडं गमतीने आणि स्पष्ट बोलतो. वैराग्य वेगळं, वैताग वेगळा. लोक वैतागून आमच्याकडे चातुर्मासात येतात, आम्हाला लगेच ओळखी येतात नाही असं नाही. पण वैराग्य शब्दाचा विचार वेगळा. शास्त्राने सांगितलेला विचार सांगतो. शास्त्र असं सांगतं, इह लोकापासून परलोकापर्यंत मानलेल्या अनुकूल भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य असे म्हणतात, अशी शास्त्राने स्पष्ट व्याख्या सांगितली. या त्याला उदाहरण देतो, जाऊ द्या, अगदी सोपं उदाहरण देतो. समजा माझं साधं उदाहरण आहे. समजा कल्पना करा माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत. समजा किंवा कल्पना करा माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत. मी समजा म्हणतो, हा माझ्याकडे नाही आहेत तेवढे, आता समजून ठेवतो. पण समजायला काय केलं महाराज, आम्ही कॉलेजमध्ये असताना आमच्याकडे सॉक्रेटिसचं चरित्र आम्हाला अभ्यासाला होतं. त्या सॉक्रेटिसच्या चरित्रात उदाहरण असं दिलं जातं, त्याच्या एका मित्राने त्याला विचारलं, समज तुझ्याकडे 2 बंगले आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिसने सांगितलं हो, देऊन टाकला. समज तुझ्याकडे 2 कार आहेत, मला एक देशील का? म्हटलं हो, देऊन टाकली. समज तुझ्याकडे 2 शर्ट आहेत, मला एक देशील का? सॉक्रेटिसने सांगितलं अजिबात नाही. तो मित्र म्हटला तू बंगला द्यायला तयार आहे, कार द्यायला तयार आहे, शर्ट द्यायला तयार नाही. त्यांनी सांगितलं बाबा माझ्याकडे 2 बंगले नाहीतच, तर तुला होय म्हणायला काय गेलं, समजायला काय गेलं? पण शर्ट माझ्याकडे 2च आहेत म्हणून मी देणार नाही. वास्तवता आणि समजण्यात हा फरक आहे. म्हणून मी म्हटलं समजा माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत आणि मी ते 1 लाख रुपये इथं देऊन जाणार आहे. मी इथं 1 लाख रुपये देऊन जाणार आहे, खरं देऊन जाणार काय? काय तुम्हाला वाटेल खरं यांची 7 दिवस कीर्तन ठेवली असती तर बरं झालं असतं. देणारे म्हटल्यानंतर एरवी अलीकडल्या काळात देणारे कुठे भेटावे, अलीकडे सगळे घेणारेच भेटतात. पण देणार मी 1 लाख रुपये देणार आहे अशी कल्पना करा. पण ते 1 लाख रुपये जे आहेत ना, त्या सगळ्या जुन्या काळातल्या हजाराच्या नोटा आहेत. कळलं का? आता बघा त्या नोटबंदीच्या अगोदरच्या. आणि मी इथं ठेवून गेलो, इथं स्टेजवर मी ते 1 लाख रुपये जुन्या काळातल्या हजाराच्या नोटा ठेवल्या. कोणी घेईल का? हे घ्या 1 लाख रुपये देणगी आणि कोणी घेईल? लहान मुलगा सुद्धा त्या नोटेला हात लावणार नाही. का लावणार नाही? याचं एकच उत्तर आहे, त्या नोटेला कोणीही हात लावणार नाही, कोणी बघणार नाही, त्याला काही ममत्व राहिलं नाही. का? कारण ही नोट खोटी आहे, बाजारात चालत नाही. हे कळालं. म्हणजे हे खोटं आहे हे कळालं की त्याच्याबद्दलची आसक्ती राहत नाही. हे खोटं आहे हे कळणं याला विवेक म्हणा, आणि त्याच्याबद्दलची आसक्ती न राहणं याला वैराग्य म्हणा. तसं शास्त्र सांगतं हे संपूर्ण जगत खोटं आहे हे ज्यांना कळालं त्यांना विवेकाने निर्माण झालेलं या जगाबद्दलचं वैराग्य असतं. याला विवेक सहित वैराग्य म्हणा. विठ्ठल